नमस्कार मित्रांनो, इन्स्पायर थ्रू टाइम वर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। श्रीमंतयोगी हे पुस्तक जेव्हा वाचले तेव्हा मला खूप आवडले, म्हणून मी ही ऑडिओ बुक तयार करत आहे। चॅनेल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन वाजवायला विसरू नका। चला गोष्टींमध्ये हरवून जाऊया। भाग 1। शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणात उठून दिसत होते। जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या आंबराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते। एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते। दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता। झाडाचे पानही हलत नव्हते। रात्रीची थंडी उत्तरायला अजून सुरुवात झाली नव्हती। आंबराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयतांचे सारखे लक्ष जात होते। कोणी दृष्टिपथात येत नव्हते। वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिक अस्वस्थ होत होते। आबासाहेब, मासाहेब आल्या, शंभूराजे म्हणाले। कुठं? मान वर करीत शहाजीराजे विचारते झाले। शंभूबाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिले। तिरप्या सूर्यकिरणात धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते। हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला। आंबराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली। घोडी थांबली। 3 घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली। घोडदौडीने थकलेल्या जिजाबाईच्या चेहऱ्यावर संभाजीला पाहून क्षीण हास्य उमटले। जिजाबाई दासीच्या आधाराने पायउतार झाल्या, श्रमाने सारा चेहरा लालबंद झाला होता। नेत्र आरक्त दिसत होते। 3 मासांच्या गर्भार जिजाबाईंनी आपला घाम टिपला। पर सावरून त्या शहाजीराजांच्या सामोया आल्या। अशी ठाई थांबत आम्ही दौड करीत राहिलो तर तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही। तेच सांगणार होते मी। मतलब? शहाजीराजांनी विचारले। आपण पुढे जावं आणि तुम्ही? पुढचा प्रवास झेपेल असं वाटत नाही। मग अशा आडवाटी आपल्याला टाकून? जवळच आपले व्याही विश्वासराव आहेत, त्यांच्याकडे थांबता येईल मला। आपण सुखरूप तर आम्ही सुखरूप। क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे। शहाजीराजे एकदम संतापाने उफाळले। हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे, त्याला आम्ही काय करणार? जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर पिढ्यानपिढ्या चालवायला आम्हीही समर्थ आहोत म्हणावं। मी काय बोलणार यात? जिजाबाई बोलून गेल्या। तुम्ही म्हणता तसं करू। तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल तर तो तुम्हाला सोडून देईल अथवा पळवून नेईल। तुमचं नशीब आणि तुम्ही आम्हाला जास्त विचार करायला आता उसंत नाही। बोला, हे ठरलं। आपले अश्रू कष्टाने आवरून काही न बोलता जिजाबाई आपल्या घोड्याकडे वळल्या। जुन्नरला खबर गेली। शहाजीराजांचे व्याही विजयराव सिधोजी विश्वासराव खुद्द सामोरे आले। जिजाऊ आणि शहाजी यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले। वाड्यात बैठकीवर जाताच शहाजीराजे म्हणाले, विश्वासराव, नाईलाजानं तुम्हाला ही तकलीफ देत आहो, त्याबद्दल आम्ही शर्मिंदे आहो। राजे, असं बोलू नका। आपल्या कामी येण्याची संधी नशिबानं मिळाली असं आम्ही समजतो। जीवाच्या बाजीनं आम्ही राणीसाहेबांची कद्र करू। तो विश्वास नसता तर आम्ही आलोच नसतो। आम्हाला आता थांबता येणार नाही। शंभूराजे, चलायचं ना? का राहणार? जिजाऊंची नजर चुकवीत शंभू म्हणाला, आम्ही येणार। शाबास, शहाजीराजे म्हणाले। थोडे दिवस बाळ राहिल्यावर आणि सर्व सुखरूपपणे पार पडल्यावर बाळाला पाठविला तर नाही का चालणार? जिजाऊ म्हणाल्या। ऐका विश्वासराव, बाळाला धोका आहे आणि आम्हाला नाही। तसं म्हटलं नाही मी, जिजाबाई गडबडीने म्हणाल्या। आम्ही शंभूबाळांना नेणार। त्यांच्याकडून फार मनसुबे पार पाडायचे आहेत राणीसाहेब। आपल्यासाठी आम्ही बाळकृष्ण हनुमंते, संक्रोजी नीळकंठ, सोनोजीपंत,
कोरडे ही मंडळी ठेवून जात आहोत. थोडी शिबंदी देखील आहे. आम्ही स्थिरस्थावर झालो की तुम्हाला घेऊन जाऊ. तब्येतीला सांभाळा. शंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वागताच जिजाऊंनी त्याला उराशी कवटाळला. शंभू बाळाने त्या मिठीतून सुटका करून घेतली. जिजाऊंना शब्द फुटत नव्हता. त्या शंभूचे रूप डोळ्यात साठवीत होत्या. डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले. जेव्हा डोळे पुसले तेव्हा शहाजीराजांच्या बरोबर शंभू वाड्याबाहेर पडत होता. एकदाही मागेन पाहता जिजाऊंनी उभ्या जागी डोळ्यांना पदर लावला. विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सदरेवर येऊन जिजाऊंना हाताशी धरून आत घेऊन जात होत्या. पण आत जात असताही बाहेर उठणारा घोड्यांच्या टापांचा आवाज कान थोपवू शकत नव्हते. भाग 2. जुन्नरवर रात्र उतरली. घराघरातून सम्या पलोते पेटवले गेले. गावाच्या देवडीवरची दिवटी वायाने फरफरत होती. गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती आणि अचानक जुन्नरच्या चारी वाटांनी घोड्यांच्या टापांचा खडखडाट उठला. सारा गाव भयचकित झाला. गावाची झोप उडाली. विश्वासराव नुकतेच जेवण करून सदरेवरच्या झोपाळ्यावर बसले होते. सदरेवरच्या भिंतींवर टांगलेली शखे पलित्यांच्या उजेडात चमकत होती. टापांचा आवाज कानांवर येताच विश्वासराव चटकन उभे राहिले. त्यांचे लक्ष दरवाजाकडे वळले आणि त्याच वेळी दरवाजातून जासूद धावत आला. घात झाला. लखुजी जाधवरावांनी सारा गाव वेढलाय. ते इकडच येत आहेत. चांगल्या मुहूर्तावर आले म्हणत विश्वासरावांनी सदरेवरचौ तलवार उचलली. विश्वासरावांनी 4 पावलांत दरवाजा गाठला आणि सामोरे लखुजी जाधवराव आले. लखुजींच्या हाती तळपती तलवार होती. चेहऱ्यावर त्वेष होता. कुठं आहे तो भोसला? लखुजी गरजले. प्रथम तलवार म्यान करावी आणि आत यावं. विश्वासरावांनी सांगितले. मुकाट्यानं वाट सोड, लखुजी म्हणाले. शांतपणे विश्वासराव म्हणाले. सज्जनांच्या घरात नागव्या तलवारीने प्रवेश करता येत नाही. लखुजी तेथेच थबकले. संतापाने त्यांचे पांढरे कल्ले थरथरले. पुन्हा त्यांनी तोच प्रश्न केला. कुठं आहे तो भोसला? ते इथं नाही. दडला असेल. दडून बसण्याइतकी भोसल्यांची कुळी अजून नामर्द झाली नाही. क्षमीपणाने हस्त लखुजी म्हणाले. पळून जाण्याइतपत झालेली आहे. विश्वासरावांचा संयम सुटला. ते म्हणाले. खबरदार जाधवराव. फार ऐकलं. हे भोसल्यांच्या व्याह्यांचं घर आहे. इथं भोसल्यांचा उपमर्द ऐकला जात नाही. हन अर्ज करीत नाही मी. लखुजी त्वेषाने समशेर उचलीत म्हणाले. हाती समशेर आहे. हो बाजूला. क्षणात विश्वासरावांनी आपली तलवार झटकली. सरकन म्यान चौकात पडले आणि विश्वासरावांच्या हाती तलवार तळपू लागली. ही हिम्मत म्हणत लखुजीरावांनी तलवार उचलली. तोच आवाज झाला. आबा. त्या आवाजाबरोबर लखुजीरावांची नजर वळली. सदरेच्या सोप्यावर जिजाबाई उभ्या होत्या. पलोत्याचा उजेड अर्ध्या चेहऱ्यावर पडला होता. लखुजींचा हात खाली आला. विश्वासरावांनी वाट दिली तरी लखुजींना पाऊल उचलण्याचे सामर्थ्य नव्हते. जीव. केवढ्या आठवणी त्या नावाबरोबर साठवल्या होत्या. लखुजींची लाडकी लेक, जाधवरावांच्या घरची साक्षात लक्ष्मी. ही भोसल्यांच्या घरात गेली आणि जाधवांची कोण दुर्दशा उडाली. लखुजींच्या हातातील तलवार गळून पडली. भ्रमिष्ठासारखे ते पुढे सरकत असता त्यांचे ओठ पुटपुटत होते. सारे बळ एकवटून ते बोलले. जीव. आबा म्हणत जिजाबाई पाया उतरल्या आणि चौकाच्या मध्यभागी आलेल्या लखुजीरावांना त्यांनी मिठी मारली. दोघांच्या पाठीवरची बोटे एकमेकांना समजावीत होती. उभयता सदरेवर आले. लखुजीराव सदरेच्या बैठकीवर बसले. विश्वासराव पुढे होऊन पाय शिवत म्हणाले. मामासाहेब, क्षमा करा.
वा विश्वासराव, क्षमा कसली मागता. उलट तुमची तडफ पाहून आम्हाला आनंद झाला. भोसल्यांच्यामध्ये नसले तरी भोसल्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये वाघ आहे हे पाहून आम्हाला आनंद वाटतो. आपल्या बोलण्यावर खुश झालेले लखुजीराव मोकळेपणाने हसले आणि आपण एकटेच हसतो आहोत याची जाणीव होऊन हसता हसता थांबले. जिजाबाईंना जवळ घेत ते म्हणाले, पोरी, तुझं ब्र आहे ना? ब्र? काय विचारता आबा? बोलता बोलता जिजाबाई थांबल्या. लखुजीराव म्हणाले, बोल ना पोरी. थांबलीस का? जिजाबाईंनी वडिलांच्या नजरेला नजर भिडवली. एक वेगळेच दुःख उन्मळून उठले. कवळायच्या आत त्या बोलून गेल्या, पोरीची जात म्हणजे हळदी बुक्क्याची. कुणीही उचलावी आणि कुणाच्याही कपाळ केव्हाही चिकटवावी. रंगपंचमीच्या दरबारात तुमच्या जीवची हळद अशीच उधळली. अजून ती वायावर फिरते आहे. वायावर का? लखुजी गरजले. या लखुजी जाधवाची कूस इतकी वारेमोल केव्हापासून झाली? त्याला बायकोचा भार वाटत असेल. मला माझी पोर जड नाही. पोरीवर एवढी माया आहे तर हा दावा कसला? कुणाबरोबर? हा दावा साधला आणि तुमच्या पोरीचं कपाळ उघड पडलं तर ब्र वाटेल तुम्हांला. आबा, ह्या जीवची तुम्हांला शपथ. लखुजीरावांनी एकदम जिजाबाईंना जवळ ओढले. त्यांच्या तोंडावर हात ठेवीत भरल्या आवाजात ते म्हणाले, नको पोरी, बोलू नको. शपथेत मला गुंतवू नको. जसं रक्त तुझ्यात गुंतलं तसाच हा देह जाधवरावांच्या कुळीला बांधला गेला आहे. वैर ते आता माझ्या टाळण्यानं टळत नाही. यातच मरण दैवास आलं. ते भोगणं एवढंच माझ्या हाती आहे. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. अखंड सौभाग्यवती हो. या बापाची काळजी करू नको. गेला तरी दुःख मानू नको. जिजाबाईच्या डोळ्यातून पाणी निखळले. ते टिप्त लखुजीराव म्हणाले, रडू नको पोरी. ऐक माझं. चारी बाजूंना बघ. दुष्काळी मुलूक. माणसाला माणूस ओळखत नाही. एक शाही स्थिर नाही. चौफेर बंडाळी उसळली आहे. अशा परिस्थितीत एकटी कशी राहणार तू? माझं ऐक. माझ्याबरोबर सिंदखेडला चल. ते तुझंच माहेर आहे. सगळं ठीक झाल्यावर म्हणशील तिथं राहा. नकारार्थी मान हलवीत जिजाऊ म्हणाल्या, नको आबा, मी जाधवांची माहेरवाशीण असले तरी भोसल्यांची सासूरवाशीण आहे. माहेर विसरायला हवं मला. अशा परिस्थितीत माहेरी आले तर भोसल्यांच्या घराण्याशी बेईमानी होईल. निःश्वास सोडून लखुजी म्हणाले, एक कोड सोडवायला गेलं की दुसरं पडतं. पोटची पोर तू अवघडलेली. नव्यानं सोडून दिलेली. आणि हा तुझा बाप लखुजी जाधवराव नुसतं पाहण्याखेरीज काही करू शकत नाही. असं म्हणू नका आबा. पुष्कळ करता येई. सांग पोरी. काय करू? आबा, तुम्ही जायच्या आधी मला शिवनेरीला ठेवून चला. तिथं मला ब्र वाटेल. तुला काय म्हणायचं कळतं नाही मला. विश्वासराव. विश्वासराव सदरेवर आले. जी. उद्या मेण्याची व्यवस्था करा. अशा धामधुमीत गडाखाली असण्यापेक्षा जीव गडावरच असलेली बरी. मी तेच करणार होतो. गड आपलाच आहे. आता एकच विनंती आहे. विनंती कसली? लहान असला तरी आज्ञा करा. आमची लेक जाधवांची अब्रू आज तुमच्या हाती आहे. लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलतो. तुमच्या वैराचा तुम्हांला संताप असेल. पण भोसले जाधवांचं वैर आज मला देवाचं देणं वाटतं आहे. काय म्हणता? लखुजी उद्गारले. हे वैर नसतं तर आपले पाय आमच्या घरी कशाला लागले असते? भोसले कुळीची लक्ष्मी आमच्या घरी पायधूळ झाडायला कशाला आली असती? वा. विश्वासराव,
शाही रिवाजात मुरलेली आम्ही माणसं, पण तुमच्या बोलानं आम्ही सुद्धा थक्क झालो. माझ्या विनंतीचं काय? कसली विनंती? आपण आणि आपल्या शिबंदीनं इथंच हात ओले करावेत एवढं मागणं आहे. शिबंदीचं खाणं मागच्या मुक्कामावरच झालं आहे. कदाचित सारी रात्र दौड करावी लागेल या हिशेबानं आम्ही मान ठोकली होती. आमचं वय झालं. आम्ही एक वेळ जेवतो. जनावरांची चंदी पाहिलीत तर ती व्यवस्था करूनच आलो. पण कधी नाही ते पाय घरी लागले. राणी साहेब, तुम्ही सांगा ना. जिजाबाई संकोचाने म्हणाल्या, तुम्ही दोघेही मला थोर. आबा. ठीक आहे. विश्वासराव, रात्र झाली. फार कष्ट देऊ नका. आम्ही थोडा दूधभात घेऊ. माझघरात चांदीच्या फुल्या मारलेल्या पाट मांडला होता. चांदीच्या समया प्रज्वलित झाल्या होत्या. विश्वासरावांनी लखुजीरावांना पाटापाशी नेले. हे काय? एच पाट? आणि तुम्ही? माझं झालं आहे. आपण यायच्या आधीच. हे खरं नाही. तुम्ही पण बसा. पुन्हा हा योग येईल येईल. आणखी पाट मांडले गेले. विश्वासरावांची मंडळी कौतुकाने पाहत होती. पुलाव्याचे ताट येताच लखुजीराव म्हणाले, आता नको, फार झालं. विश्वासराव म्हणाले, राणी साहेब, हे तुमचं घर आहे. तुम्हीच आबासाहेबांना वाढा. जिजाऊंनी परकसला. त्यांनी पुलाव्याचे ताट घेतले आणि ताटावर धरलेले लखुजीरावांचे हात आपोआप मागे झाले. लखुजी म्हणाले, तुम्ही भोसल्यांची मंडळी डाव करण्यात भारी हुशार. सारे हसले. पुलावा वाढीत असता तो थांबवण्याकरिता लखुजींचे हात पुढे येईनात. जिजाबाईंनी वर पाहिले. लखुजींच्या चेहऱ्याकडे पाहताच त्यांचे हास्य कुठच्या कुठे गेले. लखुजींचे डोळे भरले होते. जिजाऊ म्हणाल्या, आबा. डोळे टिपत लखुजी म्हणाले, वाढ पोरी. आज भूक पुरी होऊ दे. या राजकारणाच्या वणवणीत असं प्रेमळ जेवण फार दिवसांत मिळालं नव्हतं. आणि पंगतीला एकदम नवे रूप प्राप्त झाले. भाग 3. सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते. भोसल्यांची कुमकी एका बाजूला उभी होती. बाळकृष्णपत हनुमंते, शामराव निळकंठ, रघुनाथ बल्लाळ, कोरडे ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाजाशी उभी होती. एक शाही मेणा पहिल्या चौकात ठेवला होता. भोईपट बांधलेले भोई चौकाच्या एका कोपऱ्यात उभे होते. विश्वासरावांची मंडळी आज जिजाऊंची खणानाराने ओटी भरत होती. भरल्या ओटीने आणि कपाळाने जिजाऊ सदरेवर आल्या. लखुजींच्या आणि विश्वासरावांच्या पाया पडून त्या मेण्यात बसल्या. जिजाऊंबरोबर विश्वासरावांची मंडळी मेण्यात बसली. मेणा उचलला गेला. जुन्नरच्या माळावरून मेणा गडाकडे चालू लागल्या. मेण्याच्या मागेपुढे घोडेस्वार चालत होते. लखुजी, विश्वासराव मेण्याच्या दोन्ही बाजूंनी जात होते. गडाच्या पायथ्याशी घोडी थांबली. लखुजीराव पायोतार झाले. विश्वासराव म्हणाले, हो, पण वाट पायांची आहे. मेणा सांभाळायला हवा. उगीच वरखाली होतो. मेणा गड चढत होता. मेण्यावर हात टेकून साठीचे लखुजीराव चालत होते. गडाचा पहिला दरवाजा ओलांडला. हत्ती दरवाजा ओलांडून गड चढ असता मागे वळून पाहिले तर जुन्नर खवरे एक भले थोरले वळण घेऊन पसरलेले दिसत होते. पीर दरवाजापुढे चढण सुरू झाली. भोई अलगद मेणा नेत होते. लखुजी आस्ते आस्ते म्हणत चालले होते. मेण्याच्या कुणी कुणी आवाज फक्त येत होता. शिवाबाईचा दरवाजा ओलांडून जाताच मेणा शिवाईच्या देवळाकडे वळला. मंदिराजवळ मेणा थांबला. मेणा जमिनीला टेकताच मेण्याचा पडदा सरकावला गेला. जिजाबाईंनी विचारले, गड आला? जीव, लखुजीराव म्हणाले, शिवाईचं दर्शन घे आणि मग गडावर जाऊ. जिजाबाई मेण्याबाहेर आल्या
त्यांनी देवळाकडे पाहिले. उभ्या कड्याच्या गर्भात वसलेले ते देवी मंदिर निरखून जिजाबाईंनी पाय उचलेले. पूजा साहित्य घेतलेल्या दासी पुढे गेल्या. लखुजीराव, विश्वासराव मागून जात होते. देवळात जाताच विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, हे जागृत देवस्थान आहे. इथं मागितलेलं वाया जात नाही. जिजाबाईंनी देवीचा प्रसाद घेतला. दंडवत घालून उठत असलेले लखुजी म्हणाले, मुली, एक काम करशील? विचार एकदम बदलीत ते म्हणाले, सांगेन. नंतर सांगेन. गडावर पोहोचायला उन्हे वर चढली होती. अंबारखाना मागे पडला आणि गडमाथा येताच समोरचा वाडा नजरेत आला. वाड्यासमोर मेणा थांबला. जिजाबाई गड निरखीत होत्या. लखुजी जिजाऊंनी घेऊन पुणे दिशेला गेले. तेथून दिसणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवीत ते म्हणाले, जीव, एकटी आहेस असं कधी वाटून घेऊ नकोस. समोर लेण्याद्री आहे. त्याच्यासारख्या संरक्षक असता भीती कसली? जिजाऊंनी हात जोडले. महाली जिजाऊला सोडून जाधवराव निघाले. जिजाऊंनी लखुजींचे पाय शिवताच लखुजींना अश्रू आवरेनात. जिजाऊंना जवळ घेऊन त्यांनी डोळे पुसले. पोरी, खुळी का तू? तुझ्या नव्यानं जरी बोलावलं नाही तरी नातवाचं मुख पाहायला मी येईन. ब्री आठवण झाली म्हणत लखुजीरावांनी कमरेचा कसा काढून जिजाऊंच्या हाती दिला. ते म्हणाले, हे 101 होन आहेत. देवळात मी नंतर सांगेन असं म्हणालो होतो ना. तिथं मी नवस बोललो. मुलगा झाला की हे देवीवरून ओवाळून टाक. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. देवी कृपेनं असं पोर तुझ्या पोटी येईल की जे जन्मजन्मांतरीचे पांग फेडील. त्याच्याकडे पाहून तुझी मान सदैव ताठ राहील. दुःखाचा लवलेशही तुझ्या मनाला शिवणार नाही. काळजी करू नको. येतो मी. वाड्याबाहेर येताच नारोत्रिमय, हनुमंते, गोमाजी नाईक, पानसंबळ यांनी मुजरे केले. लखुजी म्हणाले, तुमच्यासारखी कर्तव्यनिष्ठ माणसं राणीसाहेबांच्या जवळ असता आम्हांला चिंता नाही. त्यांना सांभाळा. जी नाईक म्हणाले. लखुजीरावांची नजर विश्वासरावांच्याकडे गेली. विश्वासराव, तुमचे उपकार फिटायचे नाहीत पण राहवत नाही म्हणून. नको मामासाहेब. काही सांगायचं नाही. माझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत असा. तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही तर ठेवायचा कुणावर? अडचण असली तर आमचं वैर मनात आणता निरोप पाठवा. आम्ही गडावर हजर होऊ. रामराम. परत मुजरे झडले. विश्वासराव 4 पावले पोहोचवायला गेले. शिबंदीचे शिपाई गड न्याहाळीत फिरत होते. सूर्य मस्तकावर आला होता. भाग 4. महिने उलटत होते. जिजाबाई पहाटे उठत. स्नान, पूजार्चा आटोपायला सूर्योदय होई. त्यानंतर स्वयंपाकघरात लक्ष्मीबाई बरोबर शिधा काढण्यात थोडा वेळ जाई. पोथीवाचन झाल्यावर भोजन, थोडी निद्रा, सायंकाळी पाय मोकळे करायला जात. 1-2 दिवसांनी केव्हा तरी शिवाईच्या दर्शनाला उत्तरत. देवदर्शनाला त्या पायीच जात. मेळ्यातून जाण्याबद्दल विनंती करूनही जिजाबाईंनी विश्वासरावांचे कधी ऐकले नाही. जिजाबाईंना गडावर येऊन 4 महिने होत आले होते. दुपारच्या वेळी जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या. खाली जमखान्यावर लक्ष्मीबाई काहीतरी शिवीत होत्या. दासी जिजाबाईचे पाय रगडीत होती. सहज लक्ष्मीबाईंनी विचारले, राणीसाहेब? लक्ष्मीबाई, असं परक्यासारखं राणीसाहेब वगैरे म्हणत जाऊ नका. आपण बरोबरीच्या जिजा म्हणून म्हणत जाना. जिव्हाळा आला म्हणून पायरी कशी सुटेल? तुम्ही ऐकणार नाहीच. काय विचारित होता? सांगाल? सांगेन ना. तुम्हाला अप्रूवाईनं काही खाऊंसं वाटतं का? मी पाहते तुम्ही काही सांगत नाही. जिजाबाई हसल्या. खरं सांगू लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे काही डोहाळे नाही वाटायचं
घोड्यावरून दौड करावी, तलवार कमरेला लटकवावी. गडाचा गार वारा खूप प्यावा. कड्यावर उभं राहून खालची माळवद डोळे भरून पाहावीत. नशिबांच माझे सारे डोहाळे पुरवले. लक्ष्मीबाई हसल्या. त्या शिवणकाम आवरीत उठू लागल्या. जिजाबाई म्हणाल्या, उठता का? आपण विश्रांती घ्या, थोडं झोपा. बरं वाटेल. खरं सांगू? जिजाबाई म्हणाल्या, आताशा मला 2 प्रहरी झोपच येत नाही. ते का? जिजाबाई लाजल्या. पोटाशी हात दाखवीत त्या म्हणाल्या, हा खेळतो आहे ना. लक्ष्मीबाई गडबडीने उठल्या. त्यांना राहवले नाही. गर्भार जिजाऊंचा तेजदार चेहरा कुरवाळून कानशिलांवर बोटे मोडून त्या म्हणाल्या, कुठतरी दृष्ट लागायची बाई तुला. असं काही सांगत जाऊ नको. झोप जरा म्हणत लक्ष्मीबाई उठून गेला. संध्याकाळी जिजाबाई, लक्ष्मीबाई दासी परिवारासह फिरायला बाहेर पडल्या आणि दारातच सेवक विठू आला. विठू, काय आहे? जिजाऊंनी विचारले. राणी सरकार, आपण टकमककडे फिरायला जाणार. हो. दरखास्त आहे. आपण मावळतीकडे जावं. का? गुन्हेगारास कडेलोट फरमावली आहे. त्याची तामिली आता होत आहे. कोण आहे बिचारा? राणी सरकार, मला माहीत नाही. टकमकच्या साया वाटा रोखल्यात म्हणून बेअदबी केली. विटू, असाच जा आणि विश्वासरावांना बोलावल्याचं सांग. जी म्हणत विठू गेला. जेव्हा विश्वासराव आले तेव्हा त्यांच्याबरोबर वयोवृद्ध हनुमंतेही होते. दोघांनी राणीसाहेबांना मुजरे केले. जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, आज कुणाच्या कडेलोटाची तयारी चालवली आहे? कुणी सांगितलं? कळलं आम्हाला. पण ते खरं का? होय राणीसाहेब. खालच्या वाडीत काल एकानं चोरी केली. 1 मण धान्य लुटलं. त्यासाठी कडेलोट. राणीसाहेब, हे दुष्काळचे दिवस. अशा चोऱ्या होऊ लागल्या तर हवालदिल झालेला मुलूख परागंदा व्हायला वेळ लागायचा नाही. सत्ता तुमची. तुमच्या आड येणं आम्हाला उचित नाही. पण विश्वासराव, रयतेला पुरेसं अन्न नाही हा दोष आपल्यावरही येत नाही का? चोरीची का कुणाला हौस असते? आपला काय हुकूम आहे? हुकूम कसला? एक विनंती. आम्ही गडावर असेपर्यंत कुणाचा कडेलोट करू नका. जशी आज्ञा म्हणून विश्वासराव निघून गेले. हनुमंते म्हणाले, मासाहेब, आपण होतात म्हणून विचायाचा जीव वाचला. हे श्रेय आपल्या विठूला. जिजाऊंनी विठूकडे पाहिले. विठू संकोचाने म्हणाला, तसं नाही राणी सरकार. सच बात बोलायची तर त्यांनीच सांगितलं. दुपारी त्याला गडावर आणलं. बिचारा रडत होता. हनुमंते मला म्हणाले की हे राणी सरकारना कुणी सांगेल तर याचा जीव वाचेल. जिजाऊ हसल्या. म्हणाल्या, आणि म्हणून तू सांगितलंस असंच ना? पाहिलंत लक्ष्मीबाई, आमची माणस कशी डाव खेळतात ती. दोघी हसल्यात. जिजाऊ म्हणाला, चला हनुमंते काका, फिरून येऊ. तटावरून खालचे जुन्नर दिसत होते. नदीचा पट्टा दिसत होता. तो मुलूख न्याहाळीत चालत असता मध्येच जिजाऊ थांबल्या. तटाखाली बोट दाखवीत त्या लक्ष्मीबाईंना म्हणाल्या, लक्ष्मीबाई, तो हिरवा ठिपका दिसतो ती जुन्नर माळाची आबनराई ना? जी. जिजाबाईंनी दीर्घ निःश्वास सोडला. माघारी वळून तलावाजवळ येताच त्या तलावाकाठी बसल्या. पाठीमागे वाड्याचा सज्जा आकाशात चढल्यासारखा दिसत होता. सूर्यास्ताला सूर्यवंदन करून सारे वाड्याकडे परतले. वाड्याच्या दरवाजाशी एक इसम तीरासारखा समोर आला. काय होते हे कळायच्या आत त्याने जिजाबाईच्या पायांवर लोळण घेतली. विठू धावला. त्याने त्या इस्माला उभे केले. वाढलेले केस, खोबणीत गेलेले डोळे, भास चेहऱ्याचा तो काष्ठवत इस्म रडत होता. शब्द फुटत नव्हता. विठू म्हणाला,
हाच तो इस्म ज्याला कडेलोटाची शिक्षा झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, परत चोरी करू नको बाबा. देवाचे पाय धर. आणि एवढे बोलून त्या आत गेल्या. महालात विश्वासराव उभे होते. जिजाबाई हसून म्हणाल्या, विश्वासराव, त्या माणसाला सोडलंत, फार ब्र केलंत. गरीब बिचारा. आनंदानही रडत होता. जी विश्वासराव म्हणाले. विश्वासरावांची गंभीर मुद्रा पाहून जिजाबाईंच्या काळजात चर्र झाले. त्यांनी विचारले, काय झालं विश्वासराव? राणीसाहेब, खबर तितकी चांगली नाही. सांगा. वेळ लावू नका. राजांनी विजापूरकरांचा मुलूख बळकावून बंडावा केला, म्हणून विजापूरकरांनी मुरार जगदेवाला पुण्यावर चाल करून पाठवलं. मुरार जगदेवानं पुणे नगरीचा होळी केली. वाडे भस्मसात झाले. एवढंच नव्हे तर त्यानं भर दिवसा पुण्यावर प्रत्यक्ष गाढवाचे नांगर फिरविले. गावाचा मागमूसही त्यानं ठेवला नाही. पुण्याच्या काळजात शहाजीराजांच्या जहागिरीत पहार ठोकून तो मोकळा झाला. आणि स्वारी जिजाबाई पुटपुटल्या. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. राजे सुखरूप असल्याची बातमी आली आहे. फलटणच्या बाजूला सध्या राजे आहेत. 2 दिवसांपूर्वीच ही बातमी आली होती. राजांच्या खबरीची वाट पाहत होतो. जिजाबाईंनी घाम टिपला. त्या म्हणाल्या, विश्वासराव, दैव फिरलं, त्याला तुम्ही काय करणार? इकडून सुरक्षित राहणं झालं, हेच मोठं झालं. वाईटात चांगलं, ते हेच. मुजरा करून विश्वासराव गेले. आणि जिजाबाईंनी थोपविलेल्या अश्रूंना वाट दिली. लक्ष्मीबाई त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या. बातम्या सुद्धा कधी एकट्या येत नाहीत. जिजाबाई हा आघात सहन करण्यासाठी सिद्ध झाल्या नाहीत. तोच बातमी आली शहाजीराजांचे चुलत भाऊ खेळोजी भोसले यांच्या पत्नी म्हणजे जिजाबाईंच्या जाऊ नाशिकला गोदावरी स्नानाला गेल्या असता महाबतखानाने त्यांना पळवून नेले. त्या वातेने जिजाबाईंच्या जीवाचा तडफडाट झाला. त्या दिवसापासून गडाखाली उतरून देवदर्शनाला जाण्याचेही त्राण त्यांच्या अंगी उरले नाही. विश्वासराव, नारो त्रिमेळ, गोमाजी पानसंबळ, हनुमंते वगैरे भोवतालची मंडळी सदैव चिंताचूर दिसू लागली. गोमाजी पानसंबळ हा जिजाऊंच्या माहेरचा खास माणूस. वडिलकीच्या आधाराने जिजाऊंना सांगणारा तोच, पण त्याचे सुद्धा शब्द जिजाबाईंना रिझवू शकले नाही. लक्ष्मीबाई जिजाबाईंचे मन रमविण्यासाठी नित्य नवे मार्ग शोधित होत्या. मनाच्या धीराने जिजाऊंच्या दुःखावर फुंकर घालू पाहणारी ही सारी मंडळी एके दिवशी चुपचाप झाली. काही ना काही कारणाने आजूबाजूला सदैव हस्तमुखाने घोटाळणाऱ्या लक्ष्मीबाई नजर चुकवू लागल्या. दासींच्या पावलांना जडपणा आला. अकारण बोलणे लांबवीत राहणारे विश्वासराव, पानसंबळ, हनुमंते ही मंडळी तुटक उत्तरावर भलावण करू लागली. जिजाऊंच्या हे सारे ध्यानी येत होते, पण अर्थ समजत नव्हता. ते सोसणे जिजाबाईंना असह्य झाले. त्यांनी विश्वासरावांना बोलावून घेतले. विश्वासराव जी, राणीसाहेब, आम्ही नुसत्या नात्यानं वा अधिकारानं तुमच्या आश्रयाला आलो नाही. तुम्ही आम्हांला पाठच्या भावासारखे, म्हणून आम्ही तुमच्या इथे राहणं मान्य केलं. ते माहीत आहे. मग आमच्यापासून तुम्ही काय लपवून ठेवीत आहात? काही नाही, राणीसाहेब, विश्वासराव गडबडीने म्हणाले. कुणी सांगितलं? सांगायला कशाला हवं? गेले 2 दिवस एकजण सरळ बोलत नाही. आम्हांला पाहताच दातखीळ बसते. गैरसमज होतोय, राणीसाहेब. विश्वासराव, आम्हीही 4 पावसाळे पाहिले, आघात सहन केले. मला तुम्ही काही सांगणार नसाल तर या महाली क्षणभरही राहण्याची आमची इच्छा नाही. पण मासाहेब, घाबरू नका. या जिजाऊनं फार सहन केलंय. काहीही सांगितलंत तरी सहन करण्याची ताकद आहे आमची. पण कल्पनेच्या काहुरात जगणं कठीण होत आहे.
सांगा मासाहेब. बोला. विश्वासरावांच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. विश्वासराव, हे हुंदके आवरा. उतावीळ झालेल्या जिजाऊ भिंतीला टेकून उभ्या राहत आज्ञा देत्या झाल्या. बोला. विश्वासरावांनी डोळे टिपले. ते भरकन बोलून गेले. आपले आबासाहेब. लखुजीराव जाधवांचा खून झाला. खून? आबांचा खून? कुणी केला? ताठरलेल्या नजरेने जिजाऊ विश्वासरावांच्याकडे पाहत होत्या. विश्वासरावांना शब्द सुचत नव्हते. ओठांवरून जीभ फिरवीत ते बोलू लागले. दौलताबादेच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लखुजीराव दरबारी गेले होते. आधी कट शिजला आहे याची त्यांना कल्पना नव्हती. अचलोजी, रघोजी, यशवंतराव या तिन्ही पुत्रांसह ते सुलतानासमोर गेले. मुजरे केले आणि भर दरबारातून सुलतान उठून गेले. हे सुलतानी वर्तन लखुजीरावांना नवीन होतं. अर्थ कळत नव्हता. तोच. बोला विश्वासराव. आता क्षणभरही थांबू नका. आणि तोच तलवारी उपसल्या गेल्या. प्रतिकार करण्याचरचा पुरी संधीही लाभली नाही. नुसत्या जिचियानं प्रतिकार करणार तो केवढा? मासाहेब, सुलतानाच्या सेवेत चारी जाधवांची वाट लागली. आईजवळ राहिलेला बहादूरजी तेवढा वाचला. आपले दौर जगदेवराव गडाखाली होते ते वाचले. विश्वासरावांनी मान वर केली. जिजाबाई पुतळ्यासारख्या भिंतीला टेकून उभ्या होत्या. डोळे तसेच तारवटलेले होते. भेसूर हास्य चेहऱ्यावर विस्त होते. विश्वासरावांच्या कानांवर शुष्क शब्द पडत होते. आबा गेले. माझं माहेर संपलं. आमच्या पुण्यावरती स्वकीयांनी परकीयांच्यासाठी गाढवाचा नांगर फिरविला. ज्यांच्या दरबारचे आम्ही नोकर त्यांनी आमच्या मुली पळवाव्यात. आणि ज्यांच्या बळावर सुलतानी उभी राहावी त्यात जाधवरावांची कत्तल सुलतानी दरबारात व्हावी. आणि एकदम जिजाबाई किंचाळल्या. विश्वासराव, या जगात देव आहे का? हो. भिंतीला टेकून उभ्या असलेल्या जिजाबाई उभ्या जागी जमिनीकडे ओघळत होत्या. विश्वासरावांनी सावरले तेव्हा जिजाबाई बेशुद्ध झाल्या होत्या. वाड्यात एक गोंधळ उडाला. मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात पुन्हा रडण्याचा हलकल्लोळ उडाला. भाग 5. लखुजीरावांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लवकर उठू शकल्या नाहीत. रात्री अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामाने डबडवून निघे. घरात चुकून भांड्यांचा आवाज झाला तरी त्यांना कापरा सुटे. सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले तर डोळ्यांना पाझर सुटे. बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत. जिजाबाईंचे मन रमविण्याचे लक्ष्मीबाईंचे सारे प्रयत्न श्रकले. एक दिवस लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब, हे चालवलं नाही काय? जे झालं त्याचं मला वाईट का वाटत नाही. सायांनाच त्याचं दुःख आहे. आपली काळजी वाटत नाही पण त्या पोराची वाटते. निदान पोटातल्या चाळाकडे तरी लक्ष द्या. या त्रासाचा परिणाम बाळावर झाल्याखेरीज राहील का? जिजाबाईंचे सारे अंग भीतीने शहारून गेले. पितृवियोगाच्या आघातात त्या मुलाला विसरून गेल्या होत्या. जिजाबाई म्हणाल्या, नका लक्ष्मीबाई, असं बोलू नका. हे पहा पुसले डोळे. पुन्हा मी रडायची नाही. माझं दुःख माझ्याबरोबर. त्याचा भार दुसऱ्याला कशाला? खरं अगदी शिवाईशपथ. तुम्ही म्हणाल तशी वागेन मी, काळजी करू नका. सुटली. त्या दिवसापासून जिजाबाई परत वाड्यात वावरू लागल्या. 9 महिने संपले. लक्ष्मीबाईंना दिवसाला एक गोष्ट सुचत होती. विश्वासरावांनी देवाला अभिषेक चालू ठेवले होते. अनुष्ठानाला ब्राह्मण बसले होते. जाणत्या दासी जिजाऊच्या सेवेला होत्या. अनुभवी चांगल्या हातगुणाच्या सुईणी व निष्णात वैद्य गडावर हजर होते. बाळंत घरात चुना दिल्याने लखलखीत दिसणाऱ्या भिंतींवर स्वस्तिके काढली होती.
छतावर मोत्यांच्या झालरी शोभत होत्या, खोली अंधारी भासू नये म्हणून रौप्यस्मया तेवत होत्या, ताज्या पाण्याचे सुवर्णकलश मंचकावर चकाकत होते. वास्तूला बाधा असू नये म्हणून सर्वत्र पांढरी मोहरी फेकण्यात आली होती. उंची उदाचा वास आसमंतात दरवळत होता. नवीन जीवाची प्रतीक्षा करण्यात साया गडाचे जीव गुंतले होते. 2 प्रहरचा सूर्य कल्ला होता. गार वायाची सुरुवात झाली होती. विश्वासराव, गोमाजी नाईक, वैद्यराज ही सर्व मंडळी सदरेत पान जमवीत बसली होती. पानाला चुना लावीत नाईक विश्वासरावांना म्हणाले, सरकार आज बोलत नाही. काय बोलू, गोमाजीपंत? मासाहेबांनी मागे एकाची कडेलोटाची शिक्षा रद्द केली होती, आठवतं? हो. मासाहेबांचं मन हळवंच आहे. ते खरं, पण दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. तक्रारी येत आहेत. चालू वर्षो जर पाऊस वेळेवर आला नाही तर पुढचं वर्ष कठीणच दिसतं. मी बोलू? शास्त्री बुवांनी विचारले. बोला ना. मला पुढची वर्ष ठीक दिसत नाही. ग्रहांवरून स्पष्ट दुष्काळ दिसतो. चांगलं सांगितलंत. ह्या असल्या भविष्यकथनापेक्षा राणीसाहेबांच्या बद्दल काही चांगलं सांगा ना. त्याची काळजी सोडा. मी निश्चिंत आहे. शास्त्री म्हणाले. आजच नाडी पाहिली. फार वेळ लागायचा नाही आता. कोणत्याही क्षणी. वैद्यांनी पुस्ती जोडली. त्याच वेळी सदरेच्या पायया चढून दासी आली. अदबीने म्हणाली, सरकार, राणीसाहेबांच्या पोटात दुखाया लागलंय म्हणून आईसाहेबांनी सांगावा सांगितलाय. अंदाज चुकायचा नाही, वैद्यराज पुटपुटले. मीही तेच म्हणत होतो. शाख्यांनी समाधानाचा निःश्वास टाकला. सारे गडबडीने उठले. उठून काहीही उपयोग नाही हे ध्यानी आल्यावर पुन्हा सारे बसले. वेळ मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. प्रहर उलटले. संध्याकाळ झाली. दिवेलागणीची वेळ आली तरी काही वार्ता आली नाही. उलटणाया क्षणाबरोबर चिंता वाढत होती. दिसत होती ती सुईणींची, दासीची धावपळ. नारोपंत तर देवीच्या मंदिराकडे केव्हाच गेले होते. दिवेलागण झाली. रात्र वाढत होती. चिंताग्रस्त विश्वासराव सदरेत येरझाया घालीत होते. पलोते वायाने फरफरत होते. भिंतीवर सावल्या खेळत होत्या. काय बोलावे हे कुणालाच समजत नव्हते. आणि दासी धावत आली. आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता. ती म्हणाली, सरकार, मुलगा झाला. विश्वासरावांना आनंद लपविणे कठीण गेले. त्यांनी कमरेचा कसा काढून दासीच्या अंगावर भिरकावला. शास्त्रीबुवा घटका पळे मोजीत पुत्रजन्माच्या वेळेची नोंद करण्यात गुंतले. विश्वासराव म्हणाले, देवीची कृपा. विश्वासरावांना एकदम नारोपंत आठवले. त्यांना कळविण्यासाठी विश्वासरावांनी नोकर पाठवून दिला. बाळबाळंतिणीला सुवासिनींनी कढ पाण्याने न्हाऊ घातले. वेदमूर्तींनी बाळाला आशीर्वाद दिले. स्वस्तिवाचन झाले. दासी सुरिणींच्या मुखांवर समाधान होते. अमाप मायेने आणि श्रद्धेने त्या जिजाबाईंना जप्त होत्या. शास्त्रीबुवांना घेऊन विश्वासराव जिजाबाईंच्याकडे गेले. बाळावरून सुवर्णमोहरांचा सत्कार केला. जिजाऊंना विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, शास्त्री आले. जिजाऊंनी झोपल्या जागेवरून कष्टाने नमस्कार केला. शाख्यांच्यासाठी मृगाजीन घातले होते. आशीर्वाद पुटपुटत शास्त्री आसनावर बसले. चांदीचा पाट समोर ठेवला गेला. दोन्ही बाजूंना सम्या प्रज्वलित करण्यात आल्या. शाख्यांनी पंचांग उघडले. बाळंतघराच्या दाराशी मुलाचे भाकीत ऐकायला सारे आतुरतेने गोळा झाले होते. शब्द श्रवणी पडू लागले. श्री गणेशाय नमः. शुभ भवतु. शास्त्रीबुवांनी बोटे मोजली. घटकापळांचे गणित मांडले. कुंडलीची घरे ग्रह भरू लागले.
कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईच्याकडे पाहिले. जिजाबाई म्हणाल्या, शास्त्रीबुवा, संकोच न करता सारं स्पष्टपणे सांगा. या पोराच्या वेळी दिवस गेले आणि घरादाराचा थारा उडाला. कुणाचा मेळ कुणाला राहिला नाही. रक्ताच्या नात्यांनी वैर पत्करलं. जहागिरीवर गाढवाचा नांगर फिरला. आजोबांचं छत्र गमावलं. आज या मितीला या पोराचे वडील शत्रुमागे धावत आहेत. याचा थोरला भाऊ लहान. त्याचीही या वणवणीतून सुटका नाही. साया मुलुखाची अन्नान्न दशा झालेली आहे. आणि परमुलुखात, परठिकाणी, ना माहेरी ना सासरी आज मी याला जन्म देत आहे. पोटात असताही तन्हा. आता याच्या पायगुणानं आणखी काय धिंडवडे निघणार आहेत तेवढं सांगून टाका. ते ऐकून सायांची मने व्यथित झाली, पण शास्त्रीबुवांच्या चेहऱ्यावरची सुरकुती हलली नाही. हसरा चेहरा गंभीर बनला नाही. ते त्याच स्मितवनाने म्हणाले, राणीसाहेब, असं अभद्र मनात आणू नका. अशुभाचा मनाला स्पर्शही होऊ देऊ नका. दुर्भाग्य संपलं. भाग्य उजाडलं. प्रत्यक्ष सूर्य पोटी आला आहे. जिजाबाई खिन्नपणाने हसल्या. त्या म्हणाल्या, मुलाची कुंडली मांडताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो. शास्त्री गंभीर झाले. ते निश्चल, खणखणीत आवाजात बोलते झाले, राणीसाहेब, अविश्वास धरू नका. आजवर या शास्त्र्याचं भाकीत खोट ठरलं नाही. द्रव्यलोभानं नव्हे, पण ज्ञानाच्या अनुभवानं, आत्मविश्वासानं मी हे भाकीत केलं आहे. ते कालत्रयी चुकणार नाही. हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग फेडी. राणीसाहेब, पापाचा भार वाढला असता, धरित्री त्रस्त झाली असता, देवकी वसुदेव कंसाच्या बंदिशाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला, हे कृपा करून विसरू नका. आपल्या तोंडात साखर पडो, जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली. मुठी चोखीत ते शांतपणे झोपी गेले होते.